आयु कामयमानेन प्रभाक सुखसाधन आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमार्थः असं सूत्र आहे. आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची असेल तर आयुर्वेदाच्या संविधानावर, आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर, आयुर्वेदाच्या तत्वावरती आपली गाढ श्रद्धा असली पाहिजे. आणि ती श्रद्धा नसेल तर आपण प्रॅक्टिस नाही करू शकत. आपल्या ग्रंथाची प्रतिज्ञा काय आहे की ती आत्मसिद्धत्वात प्रत्यक्ष फलदर्शनात मंत्रवत संप्रयत्न. हे सिद्ध झालेलं आहे, प्रयोग केलेला आहे, मंत्रवत संप्रयत्न आहे, तरी सुद्धा आपण ते करताना आवडतो आणि असं होईल का? मला आठवतंय बोललो तर पैसे वाढेल काय करणार. मला ज्यांनी शिकवलं त्यांच्या शिकवण्याच्या आधारावर आम्ही प्रॅक्टिस करतो. ते सर एकदा मला भेटले, मला काय संदेह नाही तरी बरा होतो काय म्हटलं तर त्यामुळे प्रॅक्टिस करतो. परंतु चिकित्सा व्यवहार नाही. शिकवलं सूत्रपाठ आहे, सगळं मंत्र श्लोकपाठ आहे, व्यवहार कसं होतो? व्यवहार करायचा असेल तर आपल्या सिद्धांतावरती आपली गाढ आणि प्रॅक्टिस करायची असेल तर आपण बघतो गावात जे एसएससी प्रॅक्टिशनर असतात त्यांच्याबद्दलची चर्चा करते. अमुक एक वैद्य डायग्नोसिस परफेक्ट, अमुक एक आहे ना त्याचं संवेदनशील कपॅसिटी चांगली. मला आठवतं की मी ज्याच्याकडे शिकलो ते वैद्यकीय चेक करतात डोंबिवलीला, खूप चांगली प्रॅक्टिस. त्यांनी मला त्रिसूत्री दिली की तुम्ही अनेक व्याख्यान मांडलेली आहे, काही जणांनी ऍक्च्युअली पण असेल त्याचा पुनर्विचार करून व्याख्यानाला सुरुवात केली. ते असं म्हणाले की प्रॅक्टिस चांगली करायची असेल तर हाऊ टू डायग्नोज द पेशंट, पहिला प्रश्न, पहिलं सूत्र, हाऊ टू ट्रीट द पेशंट आणि हाऊ टू कन्व्हिन्स द पेशंट. ही त्रिसूत्री जर आपण आपल्या मध्ये अवलंबायचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगली प्रॅक्टिस आपल्याला करता येऊ शकते. हाऊ टू डायग्नोज द पेशंट. मला आठवतंय की आम्ही डोंबिवलीमध्ये कॅन्सरवरती परिसंवाद घेतला. कॅन्सर आणि अनेक महाराष्ट्रातल्या नामांकित वैद्यांना आम्ही एक प्रश्नपत्रिका पाठवली. तुम्ही कॅन्सरचे किती पेशंट बघता, त्याची आयुर्वेदिक संप्राप्ती मांडता का, मॉडर्नचे जे काही डायग्नोस्टिक टूल्स आहेत त्याचा तुम्ही वापर करता का, त्याचा वापर केला तर त्याचा आयुर्वेदिक अन्वयार्थ लावता का, चिकित्सेमध्ये कुठे गल्प वापरता, पूर्ण बरे झालेले रुग्ण किती, असे अनेक प्रश्न. आणि त्याच्यावरती या सगळ्या चर्चा झाली, खूप मोठी कॉन्फरन्स झाली. त्यातनं बरंच काही नवनीत पण बाहेर निघालं. पण मला आठवतं की त्या कॉन्फरन्सच्या आदल्या दिवशी माझे पेशंट होते, त्यांना फक्त अग्निमांद्य एवढं लक्षण होतं आणि ते अग्निमांद्य तीव्रतम होतं. ते आपल्याकडे सोपवाड ते अगदी टिपण करणारी जेवढी औषध आहेत ती सगळी मी वापरून झाली होती. ती सगळी औषधं त्यात त्रिकटू असेल, अन्य काही असेल, आपल्यातलं सगळ्यात अग्निवर्धन करणारं श्रेष्ठ औषध म्हणजे शेवटचं नाव आहे भल्लातक. साक्षात अग्नी म्हणजे भल्लातक लोक वापरत नाही जास्त, माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भल्लातक वापरतो. हे दिल्यानंतर सुद्धा या माणसाचा अग्निकृती काही नाही आणि जीवा टिपिकल साम एकदम पोटेड होती. त्याची सून जी होती ती एका हॉस्पिटलला नर्स होती. मला म्हणाली 3 आठवडे या सगळ्यामध्ये ते गेले. मला असं ते म्हणाले की आपण काही सर यांना आयव्ही लावूया का, थकवा खूप आलेला आहे. तशी मी म्हटलं की तुम्ही नर्स आहात त्यामुळे तुम्ही घरी लावू शकता. म्हटलं यांना घरी नाही करायचं, त्यांना ऍडमिट करायचं आणि यांना इन्व्हेस्टिगेट करूया. कशासाठी म्हटलं मी सांगतो म्हणून करा. मी ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी, कारण आयव्ही मी घरी पण लावू शकलो असतो त्यांना, पण मला डोक्यात माझ्या विषयात वेगळा होता. ऍडमिट केल्यानंतर जे तिथे आमचे डॉक्टर होते कन्सल्टंट, त्यांना मी भेटल्यानंतर त्यांना म्हटलं की त्यांनी त्याच्या आधी रुटीन त्यांची जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात ती सगळी केली होती आणि त्यात तसं ते गंभीर मिळालं. मी भेटल्यानंतर ते म्हणाले की काय तसं मला वाटत नाही, पण बघू 2 दिवस दिवाळीमध्ये म्हटलं तुम्ही यांचं स्कॅन करू. म्हणाले कशासाठी, माझा डाऊट वेगळा. म्हणाले तर तुम्ही म्हणताय तर आपण करू. म्हणून आम्ही त्यांचं स्कॅनिंग केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांच्या ऑल ओव्हर बॉडीमध्ये कॅन्सर स्प्रेड होतं. इट वॉज लिव्हर कॅन्सर. तर मला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला सकाळी, डॉक्टर तुम्ही हे कसं काय डायग्नोस केलं? तर मी त्यांना आधी बोलून टाकलं स्कॅन करायला. मला असं वाटतं की सीएची केस कशावर असं त्याने म्हटलं तुम्ही करा की नको. हा रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये
प्रश्न पडला की अरे हा माणूस आहे आणि हा कसं काय निदान करू शकतो. मग त्याने मला विचारलं की तू कुठल्या त्यांनी गंभीर प्रॅक्टिस एकत्र चालू तू कुठल्या बेसवरती याचं सीएचं निदान केलं. मी म्हटलं बा आमच्या सगळ्या पॅरामीटर्सनुसार त्यांचं जो अग्निमान जे लक्षण आहे ते इतकं तीव्र होतं की आमच्या साक्षात अग्नी देऊन सुद्धा अग्नी ज्यावेळेला होत नाहीये, प्रज्वलित होत नाही, याचा अर्थ याचा अग्नीचं स्थान पूर्णपणे दूषित झालेलं आहे. अग्नीचं स्थान म्हणजे येतं आणि म्हणून तो कन्सेप्ट डोक्यात ठेवून स्कॅन केला आणि ते डायग्नोसिस परफेक्ट केलं. आणि हाऊ टू डायग्नोज द पेशंट आपल्या डोक्यात जर हे सिद्धांत आपण पक्के ठेवलेले असतील तरच आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि मग एकदा डायग्नोसिस झालं की तुमच्यावरती पेशंट आणि त्याचे नातेवाईक यांचे विश्वास बसतो की नाही या माणसाकडे जा परफेक्ट. पण त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा व्यवहार, अशा पद्धतीचे सिद्धांत, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कराव्या, घडवाव्या. मी मध्यंतरी सांगितलं की आमच्याकडे पेशंट मुंबई दूरदर्शनला टॉप एक्झिक्युटिव्ह होते. माझ्याकडे त्या औषधाला आले किरकोळ खोकल्यासाठी असं ताप होता आणि ताप 102, 4, 5 असंही नाही, 100, 150 एवढा ताप. मी 2 दिवसाला औषध दिलं आणि बरं नाही वाटलं त्यांना. तिसऱ्या दिवशी ते पुन्हा आले. मी आमच्या इथे कन्सल्टंटला चिठ्ठी दिली आणि म्हटलं यांना ऍडमिट करा. आणि मी त्याच्या पुढे गेलो तर सस्पेक्टेड टिटॅनस तशी चिठ्ठी त्याने बघितली कन्सल्टंटने. हेही मला चांगल्या ओळखतात, आमचा चांगला परिचय आहे. पण त्याने बघितलं की टिटॅनस वगैरे ते म्हणाले की औषध दिली देतो तुम्ही जा 2 दिवसांनी मला सांगा. पण त्याच्या डोक्यात 5 बाहेर पडताना म्हणाले की असं करा तुम्हाला जर रात्री वगैरे असं वाटलं की आपल्याला मान हलवता येत नाही, स्टिफनेस आहे तर आपण माझ्याकडे ऍडमिट करायचं. त्यांच्या दवाखान्यात हे रात्री 10 किंवा 10:30ला बाहेर पडले असते. 2-2.5 वाजता रात्री त्यांना नेक स्टिफनेस जाणवायला लागला. तो जाणवायला लागल्यानंतर ते हॉस्पिटलला आले आणि लगेच आमच्या इथे मोठ्या म्हणजे स्पेशालिटीमध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि तो टिटॅनस निघाला. म्हणजे हा जो कन्सल्टंट त्याच्याकडे मी पाठवलं होतं यांनी पण ऍक्च्युअली टिटॅनससाठी स्क्रीन केलेलं होतं. म्हणून त्यांनी न्यूरोसर्जनला दुसऱ्या बोलवून घेतलं ठाण्यात आणि तो व्हिजिट लागल्यानंतर ते चेक करत होतं. मी मला ऍडमिट केलं कळल्यानंतर मी त्यांना भेटायला लागलो. भेटायला गेलं ते दोघं माझी नोट होती की रेफरिंग डिस्ट्रेस राईट्स ऑफ गेटिंग फीवर वगैरे आणि सस्पेक्टेड टिटॅनस. तो कन्सल्टंट याला विचारतो हू इज दिस फेलो. He is an ideal practitioner. How can he diagnose first attempt tetanus? त्याचे डोक्यात प्रश्न आणि नंतर तो टिटॅनस निघाला म्हणून पुढे त्याला ट्रॅकियोस्टॉमी वगैरे करून जे काही तुमची सगळी ट्रीटमेंट असेल. मग मला सांगितलं तू टिटॅनसचे किती पेशंट बघितले आतापर्यंत? फक्त 2. म्हटलं तू पहिल्या कसं काय? कारण आणि मी सकाळी फिरायला मॉर्निंग वॉकला बरोबर पहिल्या जजमेंटला कसं काय त्याला टिटॅनस म्हणून डायग्नोसिस केलं. म्हटलं 2 दिवसाचा टेम्परेचर जरी असलं तरी मला असं वाटत होतं की मी प्रॅक्टिस चालू केली 1983 साली आणि 84 साली मला गोष्ट आठवते की आमच्या इथे खूप लिडिंग कार्डिओलॉजिस्ट होते आणि त्यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये जबरदस्त नाव आणि म्हणजे ही वॉज सिरियस पर्सन. त्यांची डायग्नोस केलेली एक केस त्यांनी त्या महिलेचं डायग्नोसिस केलं तर पॉक्स ॲटॉमी, ट्युबरक्युलस ॲटॉमी आणि याला कुठली पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन इट्स अ क्लिनिकल डायग्नोसिस. आणि त्यावेळेला प्रमाणे त्यांनी स्ट्रेप्टोमायसिनची इंजेक्शन देण्याला सजेस्ट केली होती. लांब जायला म्हणून ती माझ्याकडे आली की तुम्ही मला स्ट्रेप्टोमायसिन द्याल का. त्यांनी दिले की देणारी व्यक्ती आहे ती खूप मोठी आहे. मी त्यावेळेला बिगिनिंगमध्ये होतो, 1 वर्ष प्रॅक्टिस म्हणजे मी देईन. पण म्हटलं मी केस बघतो आता मी सगळं बघितलं. म्हटलं मी तुम्हाला पहिले 4-5 इंजेक्शन देतो परंतु ही व्यक्ती मोठी असली तरी तुमचं डायग्नोसिस बरोबर नाही ॲज पर माय नॉलेज. तुम्हाला काय वाटतं? आमच्याकडे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जीर्ण प्रवाह का बाकी काही नाही. तुम्ही औषधं घेऊन शरीराचं नुकसान करू नका. आणि मग आम्ही मग त्या कन्व्हिन्स झाल्या. पण मी तिला सगळी चिकित्सा केली. साधारणतः 3 महिन्या 4.5 महिन्यामध्ये तिची प्रवाहिका बंद झाली आणि ते टॉक्स ॲटॉमिक डायग्नोसिस जे काही केलं होतं तिच्या लक्षात आलं की डायग्नोसिस वॉज रॉंग. तर आपल्याला हे डेअरिंग पण करता आलं पाहिजे की सिनियर व्यक्ती आहे त्याने डायग्नोसिस केलेलं आहे मग आपण कसं फोडायचं असं नाही. आपलं डोकं शांत ठेवायचं
आपल्याला जे शिकवलेले सिद्धांत आहे त्याचं जरा स्मरण करायचं आणि नीट पद्धतीने पेशंट त्याची हिस्ट्री मराठी सरांनी ती घेतली तर असे अनेक पेशंटचं आपण चांगल्या पद्धतीने निदान करू शकतो आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस डेव्हलप होतो. अशी एकाएकी आपल्याकडे मोठे बोर्ड लावून प्रॅक्टिस करण्यात काही होते. आतापासून एकीपर्यंत मांडीचे विकार, मणक्याचे विकार, कमरेचे विकार, काही करायचे आवश्यक. आमच्या गावाला वैद्यकीय वास्तव आयुर्वेदाचे मुंबईचा एवढेच बोर्ड. आपली जाहिरात करणारा माणूस हा आपला पेशंट. असा एक पेशंट ट्रीट केला की तो समजतो की बरोबर 10 पेशंट तुमच्याकडे होते. त्यामुळे आपलं डायग्नोसिस चांगलं असतं. पेशंटची हिस्ट्री घेणं, त्याची नीट पद्धतीने तपासणी करणं आणि मग चांगलं डायग्नोसिस झालं तर आपण चांगल्या पद्धतीने केसेस ट्रीट करू शकतो. आता आधी काही दिवसापूर्वी जी केस आहे कल्याणमध्ये मुलगी आली, 7वी 8वी केस आहे. ॲक्यूट ॲपेंडिसायटिस म्हणून त्यांनी डायग्नोसिस करून सांगितलं. सोनोग्राफीचा रिपोर्ट होता आणि त्यांनी सांगितलं होतं की ऑपरेट करायला ताबडतोब. हे सगळं बघितलं तिला. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे हिस्ट्री घेतली त्याला तीव्र मानावर होतं. मी ताबडतोब तिला चिंचा लावून त्याला 100 सीसीचा मात्रा बसती दिला. तिचं पोट 2 तासांनी साफ झालं, पोटदुखी थांबली आणि ॲपेंडिसायटिस नाही काय. आता ॲपेंडिसायटिस आहे म्हणजे ऑपरेट केलं पाहिजे, मग केलं पाहिजे. हे जर मी माझ्या डोक्यात ठेवलं असतं तर अडचण झाली असते. आणि म्हणून आलेला पण फाईल तुमच्याकडे घेऊन आला तरी ती फाईल आधी बघायची नाही. आपली हिस्ट्री, त्याचे हेतू म्हणजे अनेक पेशंट तुम्हाला आले असं बघायला मिळतील की तो येतो डॉक्टर ती फाईल बघा, तुला काय होतं नाही तू फाईल बघ, तुला काय होतं नाही मला ते त्याने असं सांगितलं तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डी कमी झालं. व्हिटॅमिन डी कमी झालं हे तुला आणि त्याला कळलं कसं काय? तुला काहीतरी झाल्यानंतर तू डॉक्टरकडे गेला असेल ना, मग तुला सांगितलं असेल की हे तपासण्यानंतर तुला काय होत होतं ते सांग. पेशंटना हे सांगता येत नाही. शिकलेली माणसं मी काय सांगता येत नाही, हागायला खूप जातो ना, हे सांगता येत नाही. त्याला मनोप्रवृत्ती कशी व्हायला पाहिजे हेही माहिती. हे पेशंटला शिकवायला टू एज्युकेट द पीपल. प्रॅक्टिस करायचं म्हणजे गोळ्या वाढण्याचं काम नाही. पेशंटला एज्युकेट करायला लागतं. संडास कशी झाली पाहिजे, अशी झाली पाहिजे, कमी वेळात झाली पाहिजे, संडास बुधभागाला लागली नाही पाहिजे, चिकटपणा नसेल, दुर्गंधी नसेल, मग लोकांना कळलं. त्यामुळे डायग्नोसिस खूप महत्त्वाचं आहे. त्याने ॲपेंडिसायटिस डायग्नोस केलं. दुसरी माहिती म्हणून सांगतो, आता मिळणारे रिपोर्ट्स हे सुद्धा फॉल्टी आहे, हे मॅनिप्युलेटेड आहे. त्यामुळे तुमचं निदान तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला पोटाचं उदर परीक्षण केल्यानंतर ॲपेंडिसायटिस आहे की नाही हे तुम्ही नीट कन्फर्म करा आणि मग काय करा. एका बस्तीमध्ये या मुलीचं पेट दाखवलं औषध दिल्यानंतर ती कल्याण सगळी फॅमिली कुठे किती डोंबलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे माझ्या कुठल्याही दवाखान्याच्या बरोबर ॲपेंडिसायटिसचं डायग्नोसिस केलेलं नाही. तर या पद्धतीने आपल्याला केसेस करता येऊ शकतात, परंतु ते डायग्नोसिस केलं पाहिजे. आता रिसेंटली माझ्याकडे बदलापूरची मुलगी आहे, 12-13 वर्षाची मुलगी असेल. तिला केवळ चक्कर येते मधनं थोडंसं एपिलिप्टिक एपिसोड असल्यासारखं होतं. स्कॅन ब्रेन हिमालयाकडून माझ्याकडे आहे आणि त्या डॉक्टरने लगेच औषध आहे की त्यांचंही अजून तसं डायग्नोसिस कन्फर्म नाही. माझ्याकडे आल्यानंतर मी तिला बघितलं सगळं आणि मी तिचं निदान पूर्वीच्या शिरस. आता मी तिला पूर्वीची चिकित्सा केली. पहिल्या 15 दिवसामध्ये तिचं शिरस आणि भ्रम हे लक्षण जवळजवळ 90% कमी झाले. दुसऱ्या 15 दिवसामध्ये ती जवळजवळ नॉर्मल आहे. अजून 1 महिना 2 महिन्यामध्ये ती ओके होईल आणि एवढे चळक होईल आणि त्या टेन्शनमध्ये होतो. 9-10 वर्षाच्या मुलीला MRI ब्रेक केल्यानंतर पालकांच्या काळजामध्ये रसत आपलं डायग्नोसिस आपण केलं. त्यांनी काय केलं मग फाईल आली होतच ना. ज्वरोविकरणता शोधम उद्रोगा सदनम ब्रह्मा फक्त द्वेषो अतिसारस संज्ञा लक्षण सगळी लक्षणं दिली.